नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. आणि मी पण बरी आहे. आणि हा व्हिडिओ आहे कालचा शाळेतला, की एक एक हाऊस आम्हाला रेडी करायचे असतात हाऊसवाईज. तर कोणतं टॉपिक आलेलं आहे मी चीट घेऊन आम्ही काढलेलं आहे. आता ते हाऊसवाईज बोर्ड रेडी करायचे आहेत. तर ते चाललेली आहे तयारी. तर शाळेतलं तर ड्युटी चालूच आहे. आता त्यानंतर गार्डनचं बघायचं, घरी गेलं की घरचे कामं आणि कुठं जाणं येणं हे सर्व चालूच असतं. तर चला मग आता मी आलेले आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे गार्डनमध्ये. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. तर हे पहा इथं सगळं मी रविवारच्या दिवशी नव्हते ना, तर फौजी साहेबांनी इथले सगळे पॉट हलवले आहेत. हे पहा इथं पूर्ण मी भरून पॉट ठेवलेले होते, गमले ठेवलेले होते. आता ते काढलेत आणि त्या साईडला ठेवलेत, काही त्या साईडला ठेवलेत. आणि ही जी जागा आहे इकडची वावरायला म्हणून फिरायला म्हणून मोकळं असं केलेले आहेत. तर चला मग आता त्यांच्या हिशोबानं ते ठेवलेले आहेत, माझ्या हिशोबानं मी ठेवते. त्यांना वेळ मिळालं की ते इकडं तिकडं करतात सामान. हे पहा फूल किती छान आलेलं आहे. आज पण ह्याच्या अगोदर पण आलेलं होतं, मी तुम्हाला दाखवले होते. किती छान फुलं येत आहेत ना. तर फुलं यायला सुरू झाले आहेत, आता फळं पण येतील. आता ते जांबाला खूप सारे फुलं लागलेले आहेत आणि तोंडल्याला फुलं लागलेले आहेत. असं थोडं थोडं भाजीपाला आता मिळायला सुरू होईल. आणि शेवगा तरी आहेच, ते पण लहान लहान लागलेलं आहे. तर एक झालं की एक, एक झालं की एक असं भाजीपाला किंवा फळं मिळत राहतेत. आपलं गार्डन म्हटल्यानंतर काहीतरी काही त्याचा उपयोग होतोच. तुम्ही म्हणाल हे कोण आहे? ही आहे एक किरायदारीण. ती असते आपल्या 2 मुलांना आणि हजबंडना घेऊन. तर मी काम करत आहे ना, तर बोलायला इथं थांबलेली आहे. आणि तिची मुलं परेशान करत आहेत. खूपच इकडे तिकडे पळापळ चालू आहे तिची. आणि मग तिला माहिती झालं की इकडं कॅमेरा लावलेला आहे. तर ती म्हणत आहे, कॅमेरा कसं काय लावला? तिला माहिती नाही ना असं व्हिडिओ वगैरे आम्ही करतो म्हणून. तर अंजान आहे असं, ती म्हणजे साधी भोळी आहे. असं व्हिडिओ करतात, असं घालतात, तिला तेवढं काही माहिती नाही. तर मी आता ठरवलेलं आहे की अगोदर हे पानं वगैरे पडलेलं सगळं काढून घ्यावं. हे पत्ते वगैरे पडलेलं काढून घेतलं ना मग आणि स्वच्छ होईल जागा. आणखीन तर साफसफाईचंच काम चाललेलं आहे. कित्येकदा ही साफसफाई करण्यासाठी माणसंसुद्धा लावली. किती दगडं पडलेले होते, सिमेंट पडलेलं होतं, रेती पडलेली होती. ते सर्व बाजूला काढून माणसं लावून खंदून पण घेतलं, काळी माती घातली. तरी आणि आता बघा रान सगळं घट्टच झालेलं आहे. आणि मी रविवारच्या दिवशी नव्हते, तर फौजी साहेबांनी काय केलेत, सगळे पानं एकत्र करून ढीग करून ठेवलेले आहेत. आणि ते चिपऱ्या असते, दगडं असतात, ते एकीकडे ठेवलेले आहेत. असे 2 ढिगारे मारलेले आहेत. पण हे नाही की तेव्हाच्या तेव्हाच ते काढून ठेवावं. आता मला इथं भाजीपाला लावायचा आहे, तर असं ढीग करून ठेवल्यानंतर कसं लावता येईल? तर म्हटलं जाऊ द्या, आता केलेलं केलं. आता मी ते ढीग काढते. अगोदर वाटलं की इथंच जाळ लावावं, काय होईल ते होईल. पण नंतर म्हटले नको, हे वरती काय, आता जे पेरूच्या झाडाला खूप छान फुलं लागलेले आहेत आणि इथं जाळ लागलं ना त्याच्यावरती इफेक्ट जरूर होईल. आणि इथं सीताफळाचं आहे, भरपूर झाडं आहेत. म्हणून मी काय केलं, मागच्या गेटला आता हे पानं नेऊन टाकते आणि तिथंच माचीस लावून देते आग. ते सगळे पानं जळून जातील. मग इथला एक ढिगारा कमी करता येईल आणि दुसरा जो ढिगारा आहे ते मी उद्या करीन खाली. कारण एकाच दिवशी एवढं फिरणं, एवढं काम असं होत नाही ना. कारण हे काम साधं नाही. असं भाजीपाला लावणं, असं सगळं काम करणं खूप अवघड काम असतं. आणि परत आपण ड्युटी करून करत असतो ना, तर म्हणून थोडंच करावं लागेल. ती मुलगी सारखं परेशान करायला लागली. हे पहा, तिची आई म्हणली मीच लावून देते. तर माचीस घेऊन ती गेलेली आहे आणि तिच्या मागं मुलं येत आहेत. तर मी सारखं सांगत आहे की एका जाग्यात तुम्ही बसा. तर बसायला अजिबात ते लेकरं तयार नाहीत, मागे जात आहेत. तर मी म्हटलं तू जा आता ते लेकरं घेऊन, मला काम करू दे. आणि तरी पण ती जायला तयार नाही. ती गेली आग लावायला. तर आग लागलेली आहे. हे पहा, आता धूर निघालेला आहे पहा. आता मी सगळे पत्ते तिथं टाकते आणि एकदम जमीन स्वच्छ करून घेते, म्हणजे चांगलं आपल्याला भाजीपाला लावायला जागा होईल. तर भाजीपाला लावल्यानंतरही माझं काम संपणारं नाही. पूर्ण त्याला खंदून काढावं लागेल, माती सैल करून घ्यावं लागेल. तेव्हा कुठं मग एखादा बीज कोणतं तरी काहीतरी आपण धान्य बी काहीतरी आपण, म्हणजे धान्य नाही, म्हणजे भाजीपालाच लावायचा आहे मला मुख्य म्हणजे.
कारण फुलाचे झाडं तर इकडं साईडला लावलेलं आहेच. आता जमिनीवर लावायचं म्हणजे भाजीपाला, मेथी असेल, पालक असेल. आता त्या दिवशी मी आंबाड्याची भाजी इकडं टाकलेली होते बी, तर ते फौजी साहेबांनी त्याला पूर्ण अस्तव्यस्त केले. सांगितले पण होते की मी इथं बी टाकलेलं आहे आंबाडीचं म्हणून. एक एक तरी येऊन जाईल ना, म्हणून माझं एवढं म्हणजे असतं की एक एक जर भाजीपाला येत जाईल तर नाही. तिथं सगळं अस्तव्यस्त केले त्यांनी, कारण तिथलं झाडू मारायला गेले, पानं काढायला गेले. आणि त्यांचं म्हणणं की असं वरी टाकलं तर काही येत नाही. त्यांचं म्हणणं की मी अगोदर चांगलं त्याला खंदून देतो, मग तू नंतर लाव. मग ते काय खंदायचं कधी त्यांना योग येत नाही, त्यांना कधी वेळ मिळत नाही. मग माझं भाजीपाला काय लावणं होत नाही. म्हणून मी काय करते, जेवढं होईल तेवढं माझं मीच स्वतःच्या पायावर उभं राहून कुणाचीही अपेक्षा न करता जेवढं होईल तेवढं आपण खंदायचं, थोडं खुरप्यानं का होईना, किंवा ते खंदायचं असतंय ना त्याच्यानं, आणि बी टाकायचं. म्हणजे आपण आपल्याच पायावर उभं राहून आपलंच प्रकृती निर्माण करायचं, म्हणजे आपलं सौंदर्य आपणच घडवायचं म्हणल्यासारखं. आपण त्यांना म्हटलं ना, तुम्ही ठीक आहे तुम्ही खंदून द्या, मी बी लावते म्हटलं तर कधीच शक्य होणार नाही. कारण त्यांनाही असतेच कामं. आपण त्यांच्यावर अवलंबून राहावं, त्याने माझ्यावर अवलंबून राहावं, कशाला उगीच. म्हणून मी काय करते, त्यांना जे काम करायचं आहे गार्डनमध्ये करू देते, मग मला जे करायचं आहे ते मी करते. त्याने काही अस्तव्यस्तही करून गेले, काही करतात ते इकडचे पॉट तिकडं ठेवतात, त्यांना कसं वाटलं तसं करतात. त्यांना हे नाही की हिनं ठेवलेली आहे तर ह्याला हलवू नये, नाही. त्यांना काय वाटतं, माझ्याप्रमाणेच गार्डन दिसली पाहिजे, माझ्याप्रमाणेच सगळं झालं पाहिजे. तर ठीक आहे, तुमच्याप्रमाणेच तर होऊ द्या. म्हणून मी काय करते, त्यांना ठेवू देते. मग नंतर मला जे करायचं आहे ते मी नंतर करून घेते. तर आता मी पॉटमध्ये थोडंसं जे वांग्याचं बी होतं आणि शिमला मिरचीचं बी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. असं दररोज थोडं बी टाकायचं, जास्त नाही. आपल्याला जेवढं होतं तेवढं म्हणजे लावत जायचं. लावणं, पेरणं हे मुख्य असतं. जर आपण पेरलोच नाही तर उगवल कुठून. म्हणून खूप काही पॉट खाली आहेत, तर ते लावायचा प्रयत्न करायचा. आता जिकडं तिकडं तांदूळशाची भाजी आहे, ते पण आता उगवत आहे. पण काय, त्याच्यावर तुडवायचं, त्याच्यावरच जायचं, असं सगळं चालू आहे. आता त्यांना म्हणलं फौजी साहेबांना की तुम्ही इथं फिरू नका जास्त, इथं तांदूळशाची भाजी उठत आहे. तर म्हणतात आता 1 वर्ष गार्डन बंद होती, त्यावेळेस किती नुकसान झालं. आता 4-8 दिवसामध्येच खूप नुकसान व्हायला लागलं का, त्यावेळेस किती नुकसान झालं असं काही म्हणतात. तर म्हणलं चला ठीक आहे, त्यांना तुडवू दे, त्यांना चालू दे, त्यांना काय करायचं गार्डनमध्ये करू दे. त्याच्यानंतर जेवढं आपल्याला हिश्श्याला आलं भाजीपाला ते आपण वापरू. जमिनीवर फिरतील. आता तोंडले वरी लागत आहेत, तर त्याला काय, ते आपल्याच हिश्श्याला येतील ना. आणि शेवग्याच्या शेंगा लागत आहेत, खूप छान लांब लांब. आता एकदम बघा तुम्ही, मी दाखवेन तुम्हाला, अजून असे एकदम पातळ आहेत, एकदम काडी इतके आणि लांबच्या लांब आहेत. तर थोडेसे भरल्या ना, मग बघा एकदम खालीच शेवग्याच्या शेंगा लागत आहेत. तर मग मी आता ठरवलं की चला पाणी देऊत, एवढं झालेलं आहे. आणि थोडं आळे करून घेतले. आणि पहा, आळूची पण झाडं किती होते ना त्यावेळेस, अद्रक किती निघालं त्यावेळेस. थोडंही अद्रक टाकलं ना तर खूप येतं. तर चला मग आजच्या कामाला मी इथंच संपवते. पहा किती छान फुलं लागलेली आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. पहा किती छान फुलं लागलेली आहेत.